अपमान करताय असं म्हणू नका. हल्ली काय माहीत असेल काय नाही काय सांगता येत नाही. अहो माझ्या घरी पूजा होती, मी मुलीला तामण आणायला सांगितलं, ती घमेलं घेऊन आली. मराठी काय होणार आहे म्हणजे त्या दादरला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी पोएट्रीचा तास होता. तर त्या याच्यामध्ये पारंब्या शब्द आला. तर पारंब्या, आता इकडे एक बिल्डिंग इकडे एक बिल्डिंग, तर मुलीला देखील काय माहिती. तर तिनं त्या मॅडमला विचारलं, मॅडम व्हॉट इज दिस पारंब्या. पण हल्लीच्या मॅडम पण हुशार असतात, त्यांनी लगेच ते नूडल्स असतात ना ते शिजवल्यावर त्याचा पारंब्या. आता सगळा हा प्रकार आहे. सगळीकडे ज्ञान इतकं उतू जाते. टीव्ही तुमच्या व्हॉट्सअपवरनं, टीव्हीला तर केवढ्या चॅनेल आहेत. आणि टीव्हीत बघा आता तुम्ही, आता ही साधारण जेवायची वेळ असते ना 1-1:30 वाजता. आता आपण सगळे रिटायर माणसं, तुम्ही नाही, आपण इथं जमलेले सगळे, समोरचे श्रोते सगळे रिटायर झालेलेच असतात. वेळ घालवायला नाही, तो वेळ घालवायचा काय का करत काय माणूस लग्न का करतो, वेळ घालवायचा परत तो डोकं फिरवलं असतं. तुम्हाला सांगतो असं सगळं वेळ घालवण्यासाठी सगळं चाललेलं आहे. मला कधी हिरव्या पानात काही चावल चालते, मानवरांना सुचलं किंवा असं सगळीच मंडळी असलं काही. मला तुम्हाला सांगतो खरंच कवी म्हणजे कसं हळुवार, तर हळुवार शब्दाचा अर्थ मला हळू केलेला वार असतो. म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. आता असं ते तुझा गळा धरू का माझा गळा धरू, खरंच असे दिवस आले. तो गेल्या वर्षी आमच्या इथं संक्रांतीला तिळगुळ देताना मारामारी झाली. एका गटाचे लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला, मग तिळगुळ घ्या गोड बोला, तर म्हणजे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं गोड बोला कोणाला शिकवता. असं अमृतमुरीवर माणसं येतात. तुम्हाला सांगतो असं खरंच तुम्ही सोडवायला गेले ना तर दोघे मिळून तुम्हाला धोपटतात. म्हणून कुणाच्या मती नाही. असला सगळा हा प्रकार आहे. म्हणजे कविता म्हणजे कसं चंद्र चांदणं सगळे खरंच. अहो कवी म्हणजे कसं, आमचे कवी इतके नाजूक, तुम्हाला सांगतो चांदण्यात टोपी घालून बसतात. चंद्रकिरणांचा ताप सहन होत नाही, इतकं नाजूक कवी. आमचा एक कवी तर तुम्हाला सांगतो, ते टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाइस टाकतो ना आपण, तर ते असं एकदम गरम होऊन खडक्कन वर येतात. तर तो जो काळा झालेला भाग आहे ना, त्याला तो पहिल्यांदा बर्नॉल लावायचा. त्याला ते सहन नाही व्हायचं. इतकं कवी म्हणजे हळुवारच तुम्हाला सांगतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. अशा सर्वांना आगामी काळामधली ही दिशा कळली
किंवा कमी कळली की ही समाजातली कमी आहे, सगळं आपण कमवतो सगळं आहे, पण आमचं वाचन तिथे काही होत नाही, एक पुस्तक सलग वाचणं हे आमच्या काही होत नाही. अशा काळामध्ये अशा संमेलनाच्या माध्यमातून साहित्याची रुची निर्माण करणं, साहित्यातला आनंद त्यांना देणं, की यात केवढा मोठा आनंद आहे, पैसे कमवण्याचा आनंदाचा ह्याच्यात खूप मोठा आनंद आहे, असा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारं हे साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलं आहे. त्याबद्दल रोटीचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि अगदी 2 मिनिटामध्ये ते पुस्तक खरेदी करतो. असा एक मोठा 10 लाख लोकांनी भेट दिली, 40 कोटीची पुस्तकं विकली गेली, 600 स्टॉल लागले, बाकी तर खूप ॲक्टिव्हिटी होती, ती सांगण्यात मी वेळ घालवत नाही. 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयात शिकणारी संख्या, ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो, ती 43 लाख आहे, जी 2014ला केवळ 14 लाख होती. 14पासून देवेंद्रजींनी, मोदीजींनी यावर भर दिला की महाविद्यालयीन शिक्षण वाढलं पाहिजे, आता ती 43 लाख आहे. त्यातला मेजर भाग हा मुलींचा यावर्षी वाढला. याचं कारण आपण मुलींना 100% फी माफ करून टाकली, त्याच्यामुळे मुलींचं कॉलेजमध्ये येणं, विशेषतः प्रोफेशनल कॉलेजमध्ये, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, आर्ट्स सायन्स कॉलेजला आपल्याकडे फारच नसते, फी असली तर ती 600 रुपये असते. पॉलिटेक्निकची 4000, इंजिनिअरिंगची 8000, मेडिकलची 84,000, ती नाही म्हणून मुली शिकायच्या नाही, ते आपण फी माफ केली. या सगळ्या 43 लाख विद्यार्थ्यांना 1 ते 15 जानेवारी आपण पूर्ण महाराष्ट्राचा एकत्र कार्यक्रम दिला की तुम्ही एक तरी पुस्तक 15 दिवसात वाचलं पाहिजे आणि त्याचं रसग्रहण लिहिलं पाहिजे. त्याची स्पर्धा अक्षरशः 1 तारखेपासून कॉलेजमध्ये जाल तर जिकडे तिकडे मुलं पुस्तक वाचत बसलेली आहेत. 15 तारखेपर्यंत त्यांनी एक पुस्तक पूर्ण करायचं आहे, त्या पुस्तकाचं रसग्रहण लिहायचं आहे. त्याला प्रत्येक कॉलेजमध्ये 3 नंबर्स काढले जातील, विभागाचे 3 काढले जातील आणि स्टेटच्या अशा 50 जणांचं 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे की लिहायचं कसं, वाचायचं कसं, एखाद्या पुस्तकाचं विश्लेषण कसं करायचं. अशा अनेक ॲक्टिव्हिटीज सरकार म्हणून सुद्धा आपण करतो. ह्या मी का सांगितल्या तर सगळ्यांना म्हणून एकदमच असं वाटलं आहे की वाचाल तर वाचलं तरच तुम्ही आता टिकाल, अदरवाईज नॉलेज ही ह्यापुढे सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे, बिल्डिंग प्रॉपर्टी नाही आहे. ज्या नॉलेजच्या आधारे रस्त्यावर टेबल टाकून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. नॉलेज आहे ते तुम्हाला कोण विचारणार. आणि हे नॉलेज हे शाळा कॉलेजमधून एका मर्यादित फॉर्मॅटमध्ये मिळतं, बाकीचं आपल्याला मिळवायचं असतं. नॉट नेसेसरी की फिजिकल पुस्तक काढून वाचा, डिजिटल पुस्तक काढून वाचा. एक चांगलं डिजिटल बुक मिळायचं, 10,000 पुस्तकं ही सेव्ह केली, आपण टक 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 करून काढायचं की ते पुस्तक वाचायला सुरुवात, 10,000 पुस्तकं.